महाराष्ट्र राज्याचे नेते, विद्यमान उपमुख्यमंत्री, पालकमंत्री पुणे जिल्हा, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष, सन्माननीय लोकनेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या विमान अपघातामध्ये आकस्मिक असं धक्कादायक निधन झालेलं आहे. संपूर्ण राज्यावर शोककळा पसरलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्र हा दुःख सागरामध्ये लोटला गेलेला आहे. अजितदादा पवार हे करारी नेतृत्व होतं. जो शब्द दिला तो शब्द पूर्ण करण्याची ताकद या नेतृत्वामध्ये होती. लोकशाहीमध्ये सरकारदरम्यान दोन चाकं असतात, त्यापैकी सत्ताधारी आणि एक विरोधक असतो. अजितदादाची दोन्ही कामं मी पाहिलेली जवळून. सत्ताधारी कसा असावा तर अजितदादासारखा असावा, आणि विरोधक सुद्धा कसा असावा तर तो अजितदादासारखाच असावा. म्हणजे दोन्ही बाजूने आपलं स्वतःचं कर्तृत्वाचा ठसा उमटवणारं हे नेतृत्व होतं. बरं, पोटामध्ये कधीच काय पाप नाही. जे असेल ते तोंडावर बोलायचं, बेधडक बोलायचं, आणि विजन होतं. इतकं मोठं विजन की प्रत्येक कामामध्ये अतिशय बारकाईने लक्ष घालून ते काम कसं चांगलं होईल असा त्यांचा स्वभाव होता. त्यांचा दिवस सकाळी 6 वाजता चालू व्हायचा, ते रात्री 11 वाजेपर्यंत काम करायचे. दिवसभर ते व्यस्त असायचे. देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना हा फार मोठा धक्का आहे. या वयामध्ये सुनेत्रा पवार वहिनी, त्यांची दोन्ही मुलं आदरणीय सुब्रताई सुळे असतील, माझे मित्र रोहितजी पवार असतील, या सर्वांना फार मोठा धक्का आहे. त्यांचा स्वभाव जेवढा कडक होता तेवढा मिश्किल सुद्धा होता. हसून खेळून ते राजकारण करायचे. मला अलीकडच्या काळात 2 वर्षामध्ये एकच गोष्ट म्हणजे, अरे काय बाबा, पुणे जिल्ह्यात आपण का वेगळं राहायचं, तू ये माझ्याकडे, आपण दोघं मिळून काम करू. शिरूर, खेड, आंबेगाव, जुन्नर मध्ये तुझ्यासारखा माणूस मला पाहिजे शरद, तू ये माझ्याकडे. हसून बोलायचे, कधी रागून बोलायचे. खूप अशा गोष्टी मागच्या 20 वर्षामध्ये की ज्या आम्ही एकत्रपणे चर्चा केल्या. विकासाच्या बाबतीमध्ये असेल, धोरणात्मक निर्णयामध्ये असतील, जिल्ह्याच्या विषयामध्ये असतील, राज्याच्या विषयामध्ये असतील, छत्रपती शिवरायांच्या शिवनेरीबद्दल असतील, असे अनेक वेळा त्यांचे माझे संवाद झालेले आहेत. उद्या कालच्या कुंभमेळ्यामध्ये सुद्धा ते आणि मी एकत्रपणे मुख्यमंत्र्यांना हा विषय घेऊन गेलेलो होतो आत्ता मागे. तसे तर एक दिलदार मित्र होते. पक्ष जरी वेगळा असेल ते एक दिलदार मित्र होते आणि नेते होते खऱ्या अर्थाने. अजितदादा पवार सारखं पुन्हा नेतृत्व होणे नाही. अजितदादाची छबीच वेगळी होती. पवार परिवारामध्ये शरद पवार साहेबांनंतर अतिशय उजवेपण घेऊन त्यांनी महाराष्ट्रामध्ये आपला धाडसी स्वभाव सिद्ध करून दाखवला होता. नेहमी चर्चेत राहायचे, कधी वादंगत असायचे, पण त्या सगळ्या गोष्टीवर अतिशय जबाबदारीने ते आपल्या सगळ्या कामाला पूर्ततेच्या दिशेने घेऊन जायचे. आज ही जशी सकाळी गोष्ट आम्हाला विमान अपघाताची कळाली, तसे ह्या गावचे सन्माननीय सरपंच असतील, सर्व तालुक्यातील आपले सर्व लोक असतील, मी त्यांना आम्ही सर्वांना आव्हान केलंय की आपले लोकनेते हरपलेले आहेत. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जरी उंचीवर असतील तर आज मात्र सर्वांनी आपण तालुका शांततेने बंद ठेवायचा आहे. विशेष म्हणजे लाऊडस्पीकरच्या गाड्या, प्रचाराच्या गाड्या आपण 100% थांबवायच्या आहेत. आज कुठल्याही ध्वनी प्रदूषण करायचं नाही.
आणि काही सभा ठेवल्या असतील, काही प्रचाराच्या निमित्ताने काही मोठ्या रॅल्या ठेवल्या असतील, त्या सुद्धा आपण सर्वांनी, मी विनम्रपणे सांगतो की सर्व पक्षीय लोकांनी या दुःखामध्ये सहभागी व्हावं. अजितदादा गेल्याचं दुःख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. आज मी जगन्नेत्या परमेश्वरावर प्रार्थना करतो की अजितदादाच्या ह्या आत्म्याला चिरशांती शांती लाभावी आणि पवार कुटुंबांना विशेषत्वाने साहेबांना, त्यांच्या दादांच्या धर्मपत्नींना आणि त्यांच्या मुलांना आणि सुप्रियाताईंना, या सर्वांना दुःख पेलवण्याची ताकद परमेश्वराने द्यावी, आई शिवाई मातेने द्यावी अशी प्रार्थना मी आपल्या सर्वांच्या साक्षीने करतो. किल्ल्या शिवनेरीचा आमदार या नात्याने महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र विधिमंडळाचे ते माझे सहकारी होते. मी आणि त्यांनी एकत्रपणे दोन्ही वेळा सभागृहामध्ये काम केलेले आहे, शेजारी बसून. त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या वतीने, जुन्नर शिवभूमीच्या तमाम मायबाप जनतेच्या वतीने, आदरणीय पक्षाचे आमचे प्रमुख सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि तमाम महाराष्ट्राच्या शिवसेना परिवाराच्या वतीने मी आदरणीय लोकनेते उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांना विनम्रपणे भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. ओम शांती, ओम शांती, ओम शांती.